नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये मतदारांना पैशांचं वाटप करण्यात आलं आणि मनमाड पाठोपाठ येवल्यामध्ये सुद्धा मतदारांना पैसे वाटप केल्याचं आता समोर आलंय। मतदारांना पैसे वाटप करताना 2 संशयितांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि 2 संशयितांकडून पैसे असलेली पाकिटं सुद्धा जप्त केलेली आहेत। तर नाशिक शिक्षक मतदारसंघात मतदारांना पैशाचं वाटप करण्यात आल्याचं समोर आलंय आणि मनमाड पाठोपाठ येवल्यामध्ये सुद्धा मतदारांना पैसे वाटप केल्याचं समोर आलंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी रईस शेख आपल्या सोबत आहेत। रईस, आपण पाहतोय की मनमाडमध्ये झालं, नंतर पुन्हा आता येवल्यामध्ये सुद्धा मतदारांना पैसे वाटप केल्याचं समोर आलेलं आहे। काय नेमकी कारवाई केली आहे पोलिसांनी या संशयितांवर? श्रद्धा, आपल्याला माहिती आहे का, उद्या शिक्षक मतदारसंघासाठी मतदान होणार असून त्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात भरारी पथक नेमण्यात आले आहे। आज मनमाडच्या गणेशनगर भागामध्ये 2 संशयित पैसे वाटपासाठी आल्याची गुप्त माहिती तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाला मिळाल्यानंतर त्या तहसीलदारांच्या पथकाने आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत या 2 संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तब्बल 45 पाकिटं, पैशाचे पाकिटं हस्तगत करण्यात आली। तीच कारवाई सुरू असताना येवल्यातही कारवाई करण्यात आली। अशाच प्रकारचे पैसे वाटपाचा येवल्यातही पैसे वाटप करण्यात आल्याचा संशय आला आणि आता येवल्यामध्ये 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे आणि त्यांची चौकशी सुरू आहे। श्रद्धा, रईस, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। तर 2 संशयितांकडून पैसे असलेली पाकिटं जप्त करण्यात आलेली आहेत आणि नाशिक शिक्षक मतदारसंघात मतदारांना पैशाचं वाटप करण्यात आलंय।